डॉमिनेट केलं. नक्कीच आपल्या पहिल्याच सामन्यात एक विन पाहायला मिळाला आपल्याला डॉक्यार्ड ड्रॅगन्स या संघाच्या. सिरियल्स आपल्याला विनंती आहे आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे, सलामीची जोडी. तसंच दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मॅन एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. धन्यवाद करंजा स्ट्रायकर्स. मार्वेलस मिनिस्टेरियल्स आपल्याला विनंती असेल आपला देखील एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला एक राखीव खेळाडू पाठवायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना करंजा स्ट्रायकर्स विरुद्ध मार्वेलस मिनिस्टेरियल्स. मॅच नंबर 2 छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 CMPL 2022 आपल्याला या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. पहिला सामना आतापर्यंत झालाय. पहिल्याच सामन्यात डॉक्यार्ड ड्रॅगन्स ने एक खणखणीत विजय प्राप्त केलाय. 10 विकेट्सने हा विजय प्राप्त केला. नक्कीच मात दिली NDMB ड्रेडनॉट या संघाला आणि एक विजय प्राप्त केला. 10 विकेट्सने विजय प्राप्त केला. तर आजच्या दिवसातील होणारा दुसरा सामना करंजा स्ट्रायकर्स विरुद्ध मार्वेलस मिनिस्टेरियल्स. करंजा स्ट्रायकर्स हैव वॉन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मैं जल्द से जल्द खेल शुरू किया जाए इसके लिए आग्रह करता हूँ. कमेंटेटर थैंक यू. कमेंटेटर खान सर थैंक यू. NLML पैंथर्स BD वॉरियर्स तुमचे कॅप्टन प्राइज सेरेमनीकडे या प्लीज. थैंक यू खान सर. ओके थैंक यू बाबू मटकर. और ये खेल जो 6 ओवर्स का अब तक चल रहा है, ये हर मैच इसके सारे लास्ट ईयर के वही नियम है जो कंटिन्यू है इस साल भी. दोन्ही मार्वेलस मिनिस्टेरियल्स आपल्याला विनंती आहे आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानावर पाठवायची आहे. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते. इनर सर्कल जिसमें पहला ओवर इसका यूज करना है. 6 ओवर के मैच में 1 ओवर इनर सर्कल के लिए है. बाकी सारे 5 ओवर्स फील्ड ओपन कर सकते हैं जो फील्डिंग टीम है. 4 बॉलर्स यूज करने हैं मिनिमम. 2 ओवर्स की लिमिट. 2 बॉलर्स ज्यादा से ज्यादा ये लिमिट है 2 गेंदबाजों की. गौरव म्हात्रे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तर मार्वेलस मिनिस्टेरियल्स आपल्याला विनंती असेल आपला 12वा खेळाडू 12th मॅन या ठिकाणी पाठवायचा आहे. मार्वेलस मिनिस्टेरियल्स आपल्याला विनंती असेल आपण आपला 12वा खेळाडू एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गौरव म्हात्रे. वैयक्तिक असं पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय गौरव. पहिलं षटक आहे. 6 षटकांचा सामना असेल एकंदरीतच. एका गोलंदाजासाठी 2 षटक अधिकतम 2 षटक टाकू शकतो गोलंदाज एका सामन्यात. पाहायचं झालं तर भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतो. 38 सर्कल रिजन आपण या ठिकाणी पाहतो. पहिलं षटक गौरव याचं. बल्लेबाज है वो तुषार सुर्वे और तुषार पारेकर. दोन्हीही तुषार आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. तर नक्कीच आपल्या धावसंख्येला कुठेतरी पुढे न्यायचं असेल, धावसंख्या कुठेतरी बळवायची असेल, धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीवर न्यायचं असेल तर नक्कीच दोन्ही तुषार यांना एक हुशार अशी कामगिरी करावी लागेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. पंचांचा इशारा होतोय. लेट्स प्ले मॅच नंबर 2 करंजा स्ट्रायकर्स विरुद्ध मार्वेलस मिनिस्ट्रीज. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत गेलेला चेंडू 1 बाउन्स फिल्डरच्या हातात जातोय. धावांचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. पहिली धाव फलकावर लगावली जाते. एक धाव लगावली जाते. पहिले रन्स येत आहेत स्कोर बोर्डवर. चांगला चेंडू टाकण्यात गेला, त्याला पुल करण्यात आलं. पुल थोडासा मिडल ऑफ द बॅट नाही झाला. नक्कीच एक टप्पा पडून
फिल्डरच्या हातात स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातात गेलेला तो चेंडू. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडून थोडासा आतल्या दिशेने आला. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळतंय आपल्याला गौरवच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्या पेसवर बॉल केला जातोय. तितकंच चांगलं व्हेरिएशन देखील पाहायला मिळतंय आपल्याला गौरवच्या माध्यमातून. एक नॅचरल ऍक्शन देखील पाहायला मिळते. आता मात्र कव्हर ड्राईव्ह केला. गॅप मध्ये खेळला गेला त्या शॉटला. चेंडू जातोय गॅप मध्ये. फिल्डर आणि चेंडू मध्ये चेस. चेंडू जिंकतोय चेस आणि हा जातोय चेंडू सीमा रेषा पार. पाहायला मिळाला. लेंथ जज केली चेंडूची आणि एक चांगला फटका खेळला गेला. फलंदाज तुषारच्या माध्यमातून. दोन्ही एंडवर पाहिलं तर तुषार पाहायला मिळतात आपल्याला. एका एंडवर तुषार सुर्वे तर दुसऱ्या एंडवर तुषार पारेकर. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडून आत आला. नक्कीच ऑफ कटर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात आला. गौरवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गौरवच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी धावसंख्या कुठेतरी थांबवायचा प्रयत्न केला जातो परंतु एका चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या बळावते. धावसंख्या येऊन पोचते 6 धावांवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक. 5 चेंडू या ठिकाणी संपले. तर धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोचते 6 धावांवरती. एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. या षटकामध्ये नक्कीच थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. त्या चेंडूला ओळखलं कुठेतरी आणि गॅप मध्ये ढकलून दिलं. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय मिस. स्विंग अँड मिस. चांगल्या पेसवर चेंडू. चांगल्या टप्प्यावरती चेंडू. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर बिनगडी बाद 6 धावा. और ये गेंदबाज अच्छी गेंदबाजी थी. एक ओवर में सिर्फ 6 रन दिए हैं इन्होंने जिसमें कि एक चौका है. बाकी के बहुत सारे डॉट बॉल्स खिलाए हैं इन्होंने. अगर वो चौका कंटेन किया गया होता है तो शायद 6 रन भी नहीं होते. लेकिन बल्लेबाज वैसे ही मुस्तैद और उनकी शुरुआत 4 एक चौके के साथ 6 रन 1 ओवर फॉर नो लॉस. नवीन आलेला गोलंदाज मिलिंद म्हात्रे स्वतः संघनायक गोलंदाजीची कमान सांभाळताना नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिलं षटक तर चांगलं हाताळलं गेलंय. पाहूया दुसऱ्या षटकात कशा प्रकारची कामगिरी असते स्वतः संघनायकांकडून. स्वतः संघनायक मिलिंद गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना दिसतील आपल्याला मिलिंद. एक 7 ते 8 पावलांच्या रनअप वरून मिलिंद टू तुषार. लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू त्याला खेळून काढलं. फ्लिक केला. त्या चेंडूला 2 धावा घेतल्या. त्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तर मिलिंद यांच्या धावफलक पुढे सरसावेल. धावा येऊन पोचतील 8 धावांवरती. 9 लॉस 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये महत्व असतं. जितके गडी तुम्ही राखून ठेवता जितके विकेट्स इन हँड्स मॅटर अ लॉट. जितके विकेट्स तुमच्या हातात राहतील नंतर तुम्हाला एक फ्रीडम असेल. कुठलंही बंधन नसेल मोठे शॉट्स खेळण्यावरती. तुम्हाला जर तुमच्या हातात विकेट्स असतील. आता मात्र खेळून काढलं त्या चेंडूला. एक धाव घेतली त्या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोचेल 9 धावांवर. नक्कीच खानजी कुठेतरी विकेट्स घेण्यावरती लक्ष केंद्रित केलं जाईल. संघ करंजा स्ट्रायकर्स च्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी विकेट्स घ्यावे लागतील. तदनंतर जर विकेट्स घेतले नाही तर नक्कीच ही जोडी कुठेतरी आक्रमक साबित होऊ शकते. बिल्कुल काफी अच्छी टीम है ये करंजा की. और ये गुड लेन गेंद पैरों पे लगी. एक डॉट बॉल.
नक्कीच निर्धाव चेंडू येतो या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर पाहायचं झालं तर 2 धावा आल्या होत्या, परंतु या निर्धाव चेंडू नंतर तो चेंडू देखील या ठिकाणी कव्हरअप होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 9 धावांवरती. 9 धावा, नो लॉस. नक्कीच विकेट घ्यायच्या माइंडसेटने कुठेतरी गोलंदाजी केली जाते. गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून स्वतः कर्णधार या ठिकाणी कमान सांभाळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज मिलिंद यांच्या माध्यमातून. आता मात्र लेगकट पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला. नक्कीच या आधीचा चेंडू जर पाहायचं झालं तर पडून आतल्या दिशेने आला होता, परंतु आता जर चेंडू पाहिलं तर पडून बाहेरच्या दिशेला जाताना नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतंय आपल्याला. फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवलं जातंय. आता मात्र नक्कीच दडपण असेल फलंदाज तुषारवर. प्रेशर रिलीजिंग शॉट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या वरून मारलाय, चेंडू गेलाय गॅप मध्ये, चेंडू करतोय ट्रॅव्हल बाउंड्री पर्यंत. हा जातोय चेंडू सीमारेषे पार, चौकार. धन्यवाद सर. तर पहिल्या षटकाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 13 धावांवरती. 13 धावा बिनगडी बाद 13 धावा. जर पाहायचं झालं तर मिलिंद यांच्या माध्यमातून नक्कीच एक कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती. पहिल्या 4 चेंडूंवरती चांगली लाईन लेंथ हाताळली जात होती, चांगले व्हेरिएशन्स पाहायला मिळत होते. ऑफ कट पद्धतीचा चेंडू, तदनंतर लेग कट देखील पाहायला मिळाला, परंतु तदनंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती हुक केला गेला बरोबर गॅप मध्ये. नक्कीच चौकाराला कुठेतरी दडपण जाणवत असेल मिलिंद यांना. कुठेतरी विकेट्स येत नाहीयेत, विकेट्स इन हँड्स पाहायला मिळत आहेत आपल्याला. अतिशय कॅल्क्युलेटेड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही तुषार यांच्या माध्यमातून. आता मात्र लाईन भरकटली जाते, लाईन अँड लेंथ भरकटली जाते. प्रेशर गोलंदाजावर पूर्णतः आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. वाइड का इशारा किया है अंपायर ने और इस वाइड के साथ स्कोर पहुंचा है. नक्कीच खान सर कुठेतरी कॅल्क्युलेटेड फलंदाजी म्हणावं लागेल या फलंदाजीला. ज्याप्रमाणे शॉट्स खेळले जात आहेत, एक चौकार तर येतोय. आता मात्र ओव्हर द कव्हर्स खेळला गेलेला हा फटका. नक्कीच लॉंग ऑफ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑफ वरती. पहिली धाव घेतली, एक धाव घेतली, एका धावेने संतुष्ट या ठिकाणी दोन्ही तुषार. नक्कीच खानजी म्हणावं लागेल की कुठेतरी विकेट्स इन हँड्स आणि एक कॅल्क्युलेटेड फलंदाजी म्हणावं लागेल या फलंदाजी. बिल्कुल बिल्कुल बहुत ही अच्छी सभी हुई गेंद बल्लेबाजी हो रही है. ये बिल्कुल प्रेशर नहीं ले रहे हैं और लूज गेंद का इंतजार कर रहे हैं. और अगली गेंद फिर से लेग साइड में वाइड करार दिया है अंपायर ने और इसे एक और अतिरिक्त का इजाफा. इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन बिना किसी नुकसान के. और करंजा की टीम अपने आप में एक बहुत ही प्रोफेशनल टीम जानी जाती है, क्योंकि ये टाइम शील्ड क्रिकेट भी खेलते हैं ये. लेकिन अगली गेंद, और ये बहुत ही अच्छी गेंद मिस किया है. इनकी पहली गेंद जो कि अच्छी लाइन एंड लेंथ पे, और बल्लेबाज चकमा खा गए. और इस तरह से एक डॉट गेंद, इस तरह से गेंदबाजी और बल्लेबाजी का अच्छी प्रतिस्पर्धा. नक्कीच 6 चेंडू मध्ये त्या एका खराब चेंडूची वाट बघत असतात हे दोन्ही फलंदाज. आणि जसा की तो खराब चेंडू भेटला तसा प्रहार त्या चेंडूवरती केला जातो. पुन्हा एकदा ऑफ कटर पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू पडून आत आलेला चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला चेंडू चांगला कॅरी केला जातोय. चेंडू त्या ठिकाणी फील्ड प्लेसमेंट जर पाहायचं झालं तर आपल्याला थर्डमॅनच्या दिशेने एक खेळाडू पाहायला मिळतो, फाईन लेगवर एक खेळाडू पाहायला मिळतो, डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो, शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पायावर येऊन आदळलेला चेंडू. पंचांकडे अपील तर केले गेले, पंचांनी अपील या ठिकाणी नाकारलंय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 16 धावा. 16 धावा बिनगडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र
आखूड टप्प्याचा चेंडू त्याला टोलावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगवर आपल्याला फिल्डर तैनात पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली आहे. या चेंडूवरती धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर पाहायला मिळतील 17 धावा. मार्वलस मिनिस्टेरियल्स आपल्याला विनंती असेल आपला एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे लवकरात लवकर. मार्वलस मिनिस्टेरियल्स. तसंच गुड लेंथ वर टाकलेला चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या गॅप मधून, परंतु एक चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकण्यात आला. 3 षटकं या ठिकाणी संपतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 17 धावांवर. नक्कीच धावसंख्येला कुठेतरी रोखून ठेवलंय, परंतु विकेट्स इन हँड्स आपण ज्याप्रमाणे म्हटलं की जर नेक्स्ट मॅच NMRL Panthers and BB Warriors. नक्कीच एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर क्रीडांगणाच्या उजव्या दिशेला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला चमचमते करंडक आपल्याला पाहायला मिळतात. चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच या ट्रॉफीजचा मानकरी आपल्याला 19 तारखेला समजेलच. अगली गेंद राकेश ठाकुर और ये बहुत ही अच्छी गेंद और ये एलबी आउट. अंपायर ने आउट करार दिया है. ये राकेश ठाकुर बहुत ही अच्छे गेंदबाज है ये. है एक विकेट का पतन जो इनके खाते में राकेश ठाकुर. विकेट येतोय. पहिला विकेट येतोय LBW च्या स्वरूपात. पहिला विकेट येतोय. नवीन आलेला फलंदाज सीताराम. चांगला चेंडू, ओव्हरपिच चेंडू. नक्कीच चांगल्या टप्प्यावरती तर चेंडू होता, परंतु लाईन भरकटली गेली आणि अवांतर धावेचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेरची लाईन पकडून टाकण्यात आलेला हा चेंडू. गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. आता मात्र चांगला चेंडू गुडलेंथवर हिट केलेला चेंडू. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या दिशेला गेलेला चेंडू. सिंगल घेतलाय. त्या चेंडूवरती धावसंख्या जाईल पुढे. धावसंख्या येऊन पोहोचेल 19 धावांवरती. एक गडी बाद 19 धावा असं समीकरण आपल्याला धावसंख्येत धावफलकावर पाहायला मिळतं. नक्कीच आपण आयोजनाबद्दल चर्चा करत होतो. एका वेगळ्या स्तरावर जाऊन केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. डाव्या दिशेला जर पाहिलं तर पवेलियन्स आपल्याला पाहायला मिळतात. तसंच दर्शकांसाठी दर्शक दीर्घा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी प्रत्येक दर्शकासाठी एक प्राइज लागू या ठिकाणी झालंय. जर आपण झेल घेतलात, बाउंड्रीच्या बाहेर जर आपण झेल घेतलात षटकाराच्या चेंडूचा, तर आपल्याला एक आयोजकांच्या माध्यमातून एक कॅप देण्यात येईल. याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाली राकेशच्या माध्यमातून. स्वरूप, आपने जैसे अनाउंसमेंट किया कि प्रत्येक दर्शक के लिए हर कैच पे एक कैप है, तो उसमें बल्लेबाज का भी बहुत बड़ा योगदान होगा जब वो 6 लगाएंगे. तो अभी तक वैसे कोई भी सिक्सर शॉट्स देखने को नहीं मिले हैं और ये बहुत ही अच्छी तरह से खेल दिया था मिड विकेट की दिशा में. वहां फील्डर मौजूद, तब तक 2 रन ले लिया है और इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 22 फॉर 1 विकेट 3 ओव्हर्स. कोणताही षटकार या ठिकाणी आला नाहीये, परंतु मागील सामन्यात जर पाहिलं तर लिटल बिट थोडासा त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती षटकाराने राहून गेलेला तो चेंडू. मयूर याचा तो शॉट अपील केलं जात आहे पंचांकडे. पंचांचं बोट आभाळाकडे. फलंदाजाला जावं लागेल माघारी. या ठिकाणी
2 विकेट्स डाऊन फॉर मार्वेलस मिनिस्टेरियल्स. नक्कीच गोलंदाजीचा निर्णय कुठेतरी आपल्याला गोलंदाज राकेश आणि विक्रांत यांच्या माध्यमातून पहिला ब्रेक थ्रू येताना आपल्याला पाहायला मिळाला, तर राकेश यांच्या माध्यमातून दुसरा ब्रेक थ्रू. आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात लक्ष्मीकांत लिहून टाक. बॉलर नेम गौरव ना, नवीन गोलंदाज गौरव. पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अपील केलं गेलाय पंचांकडे. पंचांचा बोट पुन्हा एकदा आबाळाकडे. बॅक टू बॅक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम करंजा स्ट्रायकर्स या संघासाठी. बॅक टू बॅक विकेटचं तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे मार्वेलस मिनिस्टेरियल्स या संघासाठी. बॅक टू बॅक विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळाल्या करंजा स्ट्रायकर्स या संघासाठी. नक्कीच गणेश फाय रनिंग आहे. 5वं षटक हाताळवलं कर्णधार मिलिंद यांनी. आणि नक्कीच चांगला निर्णय नवीन आलेला फलंदाज किशोर. कव्हरच्या दिशेने खेळला गेला हा फटका. एक धाव घेतली, त्या फटक्यावरती ऑफ द मार्क जाताना किशोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली धाव घेतली आहे, आपल्या वैयक्तिक पहिली धाव घेतली आहे. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 24 धावांवरती. धावसंख्या येऊन पोहोचते. बॅटची कडा घेऊन नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी स्लिपची दरकार केली जाते गौरवच्या माध्यमातून. नक्कीच चांगला चेंडू होता, लेग कटर पद्धतीचा चेंडू. त्याला कव्हर्सच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर द कव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा गौरव याचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. नक्कीच खेळपट्टीवर आपल्याला एक चांगली गोष्ट पाहायला मिळते, दोन्ही फलंदाजांमध्ये असलेलं कम्युनिकेशन. नक्कीच आपला पार्टनर कुठेतरी निर्धाव चेंडू खेळतोय, कुठेतरी आपला पार्टनर संघर्ष करतोय, तर त्याच्याशी जाऊन बोलणं, त्याला समजावणं, त्याला गाईड करणं. नक्कीच मित्रांनो, हेच असतं क्रिकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस होताना पाहायला मिळाला. सलग निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 25 धावांवरती. हा देखील आपल्याला लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. गेल्या सामन्यात जर पाहिलं तर 36 धावांचं लक्ष होतं समोरील संघाकडे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाते या शेवटच्या येणाऱ्या षटकांमध्ये. मात्र खेळला गेला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने. एक धाव घेतली त्या चेंडूवरती. शॉर्ट मिड विकेटच्या हातात गेलेला तो चेंडू. एक धाव घेतली चेंडूवरती. षटक या ठिकाणी संपते आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 26 धावांवरती. कोटे का उनका दूसरा ओवर. राकेश बहुत ही जाने माने प्लेयर हैं टाइम शील्ड के, जो नेवल डॉकयार्ड की टीम से कभी खेला करते थे, ऑफिशियल टीम से, और सी डिवीजन भी खेला है उन्होंने. राकेश की इस ओवर की पहली गेंद जो आखिरी ओवर होगी इस इनिंग की करंजा के लिए.
बहुत ही अच्छी गुडलैंड गेंद इसे खेल दिया है कवर्स की दिशा में, धीरे से वहां फील्डर मौजूद दौड़ कर तेजी से आए वहां पे और दूसरे रन की कोशिश, 2 रन पूरा कर लिया है और ये तीसरे रन की कोशिश, वहां पे फील्डर बहुत ही मुस्तैद है, इस तरह से एक रन आउट, 3 रन लेने की कोशिश में 2 रन पूरा हुआ और तीसरे रन में आउट हो चुके हैं किशोर और इस किशोर के विकेट गिरने के साथ ही टीम की 4 विकेट का पतन हुआ है। 26 और 2 रन और 28 रनों पे साथ में आपको अपनी टीम लिस्ट ले आनी है। एनआरएमएल पैंथर्स, थैंक यू खान सर। I request all the teams to please come with the playing list also। और ये उठाकर खेल दिया है, वहां फील्डर मौजूद है लेकिन तब तक 2 रन पूरा कर लिया है। गैप था वहां पे, तेज खेलना चाहते थे, शायद दर्शक दीर्घा में किसी को कैप प्राइज लेने का मौका होता लेकिन बल्ले का किनारा लगा और सिर्फ 2 रन, इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 30 रन। आखिरी ओवर, ज्यादा से ज्यादा रन इसमें बटोरने हैं। अगली गेंद राकेश की, लेग साइड में थोड़ी दिशा भटकते हुए वाइड का इशारा, लेकिन कीपर ने अच्छा कलेक्ट किया वरना ये बाई 4 रन भी जा सकती थी। वहां पे फील्डर के बीचों का गैप है जिससे गेंद निकल जाती बाउंड्री रेखा के पास, लेकिन काफी अच्छी मुस्तैद कीपिंग। अगली गेंद राकेश ठाकुर की फिर से गुड लेंथ गेंद, बहुत ही अच्छी गेंद और इस तरह से ये कॉट एंड बॉल बाय राकेश। ओवर है इस इनिंग का। करंजा बहुत ही फाइटिंग टीम है ये और दावेदार है इस टूर्नामेंट की, इस टूर्नामेंट को जीतने की। एनआरएमएल पैंथर्स, आपके कप्तान प्लीज जल्द से जल्द आ जाए टीम लिस्ट के साथ, थैंक यू। राकेश की अगली गेंद बल्लेबाज के लिए, वहां पे शॉर्ट गेंद थी, लूज गेंद थी, उसे खेल दिया है कवर्स की दिशा में, वहां फील्डर मौजूद है, तब तक 2 रन पूरा कर लिया है। तीसरे रन की कोशिश लेकिन मना किया बल्लेबाज ने। अच्छा थ्रो, कंफर्टेबल थ्रो, 2 रन से संतोष करना पड़ा है। इस 2 रनों के साथ स्कोर है 33। अगली गेंद राकेश की फिर से, बहुत ही अच्छी गेंद से फ्लिक करना चाहा था लेकिन किनारा लगा बल्ले का, तब तक 2 रन पूरा किया है क्योंकि डीप में फील्डर थे, आते आते उनके तब तक 2 रन पूरा किया है। और देखते हैं अंपायर का क्या इशारा है। एक शॉर्ट रन उन्होंने डिक्लेयर किया है और एक ही रन मिलेगा, एक ही रन मिलेगा। जानू सर प्लीज टॉस के लिए आ जाए। जानू सर, और इस तरह से रन आउट हो चुके थे 20 ये बल्लेबाज। इसी बीच 3 रन की कोशिश में, जिसमें कि एक शॉर्ट रन यानी एक प्रयास विफल हुआ और 3 रनों वाला प्रयास भी विफल हुआ और सिर्फ 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 34 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट का नुकसान। 6 विकेट्स, स्कोर बोर्ड प्लीज 6 विकेट्स। अगले गेंदबाज, अगली गेंद राकेश की और ये बहुत ही अच्छा कटर डाला था उन्होंने और ये भी एक आउट के रूप में सफलता। राकेश आउट करा दिया है अंपायर ने और इस तरह से ये इनिंग समाप्त होता हुआ
तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 34 धावांवरती. 35 धावांचं लक्ष असेल नक्कीच आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायचं झालं तर धावसंख्येला कुठेतरी रोखून ठेवलं. फलंदाज दोन्ही स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. नक्कीच फलंदाज स्ट्रगल करत होते कारण अव्वल दर्जाची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळत होती संघ करंजा स्ट्रायकर्सच्या माध्यमातून. नक्कीच अव्वल दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली करंजा स्ट्रायकर्सच्या माध्यमातून. मग ते राकेश असू द्या, गौरव म्हात्रे असू द्या, तदनंतर विक्रांत असू द्या. नक्कीच विक्रांत यांच्या माध्यमातून आपल्याला पहिला ब्रेक थ्रू येताना पाहायला मिळाला. तदनंतर नक्कीच प्रत्येक गोलंदाजांनी आपली छाप सोडली या सेकंड मॅच मध्ये. मॅच नंबर 2 होताना आपण पाहतोय करंजा स्ट्रायकर्स विरुद्ध मार्वलस मिनिस्ट्रियल्स. नक्कीच करंजा स्ट्रायकर्स यांच्याकडे लक्ष असेल ते म्हणजे 35 धावांचं. गेल्या सामन्यात आपण पाहिलं 36 धावांचं लक्ष होतं. 2.2 ओव्हर्स मध्ये ते लक्ष पूर्ण केलं होतं. 10 विकेट्सने कणकणीत विजय मिळवला होता. मार्वलस मिनिस्ट्रियल्स त्याला घाई करा. आपल्याला विनंती असेल आपण फलंदाज आपल्या मैदानात पाठवायचे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तर करंजा स्ट्रायकर्स आपल्याला विनंती असेल आपण आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे. 35 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी करंजा स्ट्रायकर्स या संघाकडे. नक्कीच 36 चेंडूंमध्ये 35 धावांचं लक्ष, एक सोपं असं लक्ष. रन बॉल या ठिकाणी असं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच खान सर काय म्हणाल, कशा प्रकारे आपल्याला रनचेस पाहायला मिळेल करंजा स्ट्रायकर्सच्या माध्यमातून? करंजा स्ट्राइकर्स बहुत ही जानी मानी टीम है, इस टूर्नामेंट की दावेदार है. मैं देखता हूं कि शायद वो सेमीफाइनल तक तो पहुंचेगी ही, ये होप्स हो. और जिस तरह से पहले मैच में 3 ओवर में ही चेस कर लिया गया, उसी तरह से मुझे लगता है, ये मेरा अनुमान है कि 3 ओवर्स में ये स्कोर, करंजा की टीम बहुत ही विस्फोटक टीम है और ये बल्लेबाजों भरी हुई टीम है. ये 3 ओवर्स में चेस करके मेरे ख्याल में ये मैच को बड़ी आसानी से जीत लेंगे. लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, इसमें आपको अच्छी गेंदबाजी भी देखने को मिल सकते हैं मिनिस्ट्रियल्स की तरफ से. अपनी रणनीति को तय करते हुए फील्ड में मिनिस्ट्रियल्स की टीम, मार्वेलस मिनिस्ट्रियल्स. लेट अस सी whether they are performing marvelous in the field as per the name, the title given to them. थैंक यू खान सर, थैंक यू. अगला होने वाला मैच एनएमएल पैंथर्स और बीबीवाई के वॉरियर्स के साथ बीच होने वाला है. इस बीच के टॉस हमारे नेवल डॉक्टर कोऑपरेटिव बैंक के कैशियर ट्रेजरर श्री अर्चना मराठे मैडम टॉस करेंगी. दोनों कैप्टन से निवेदन है कि ये टॉस के पास आ जाए. आपल्या डॉक्टर बँकचं नाव आहे मॅडम, तुम्ही टॉस करा. कोण कॉल करताय? कोण करताय मला सांगा. सर बघा आम्ही शेड्यूल मध्ये आमची मॅच दिली होती सर. मार्वलस मिनिस्टरियल्स आपल्याला विनंती असेल आपला एक राखीव खेळाडू, आम्ही वारंवार सांगतोय आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आमची विनंती असेल आमच्या स्कोरर्सला या ठिकाणी. अगला होने वाला मैच एनएमएल पैंथर्स और बीबीआर के बीच होने वाला है. इस मैच को
बीबी वारियर ने जीता है और उन्होंने फील्डिंग का डिसीजन लिया हुआ है। कॉन्ग्रेचुलेशन। बीबी वॉरियर्स, बीबी वॉरियर्स एक टॉस जीत के फील्डिंग लिया ना। पस्तीस धावांचं एक सोपं लक्ष असेल या ठिकाणी 6 षटकांमध्ये। गोलंदाजी मार्कवर जर पाहायचं झालं तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलर किशोर, तर फलंदाजीला आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते। सलामीची जोडी रुपेश और जितेश, रुपेश आणि जितेश अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतात। तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात किशोर नक्कीच पहिल्या चेंडूवरती खातं खोललंय, ऑफ द मार्क गेलेत रुपेश। रुपेश वो बल्लेबाज हैं जिन्होंने गए कुछ वर्षों में अपना छाप छोड़ा है बल्लेबाजी से। बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं वो, बाएं हाथ के बल्लेबाज हैं और ये अच्छी तरह से खेल दिया है जितेश ने इसको। कवर्स की दिशा में वहां फील्डर मौजूद है, 1 रन। रुपेश से मुझे उम्मीद है कि वो फील्डर्स को दर्शक दीर्घा में एक सिक्सर, किसी कैप का पुरस्कार दिलाएंगे किसी दर्शक को। अगली गेंद किशोर की और मेरे आवाज पे उन्होंने उठाकर खेला है वहां पे, लेकिन कोई मौजूद नहीं फील्डर वहां पे। गेंद सीमा रेखा के पास पहुंची है लेकिन वहां पे फील्डर मौजूद और इस तरह से अब 3 रन पूरा किया है। बहुत ही अच्छी शॉट्स खेलने के लिए रुपेश मशहूर हैं। पाहिलं तर चेंडू ज्याप्रमाणे कव्हर ड्राईव्ह खेळण्यात आला, चेंडू कुठेतरी थांबून येतोय खेळपट्टीवरती असं काहीसं प्रतीत होत आहे। या ठिकाणाहून कॉमेंट्री बॉक्सवरून हे प्रतीत होताना आपल्याला पाहायला मिळतं की चेंडू जो आहे तो खेळपट्टीवर थोडासा थांबून आपल्या चेंडू फळीवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। थोडंसं थांबून थोडासा हवेत गेलेला आपल्याला तो कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला जितेश यांच्या माध्यमातून। थँक्यू। नाव काय बेटा? और रुपेश के लिए अगली गेंद किशोर की और ये गुड लेन गेंद थी, कट किया है पॉइंट की दिशा में, बल्ले का किनारा लगा, वहां फील्डर मौजूद। 1 रन तब तक पूरा किया है। बहुत ही चुस्त दुरुस्त दोनों की रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही अच्छी गेंदबाजी, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 7 रन्स। बहुत ही लो स्कोर है ये चेज करने का टारगेट। सारा एक पेज देना वो। अगली गेंद किशोर की जितेश के लिए और इसे बहुत ही अच्छी तरह से खेल दिया है कवर से पॉइंट की दिशा में। 4 रनों के लिए खूबसूरत शॉट, चौका। एक रन कम टारगेट है इसका, 35 रन टारगेट है। इस ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 11 रन। और जैसा कि मैंने प्रिडिक्ट किया था कि 3 ओवर्स में ही ये मैच समाप्त करने को देखेंगे ये दोनों बल्लेबाज। रुपेश अपने हरफन मौला खेल की बदौलत और साथ में जितेश, लक्ष्मीकांत अगले गेंदबाज आए हैं।
कोशिश करेंगे कि जो रन बह चुके 11 रन पहले ही ओवर में, इस ओवर में कुछ दबाव डालें दोनों बल्लेबाज पर, फील्ड सेटिंग करते हुए उसी तरह से, क्योंकि उन्होंने पहली ओवर में रुपेश का हाथ खोलना देखा, उन्होंने कैसे उन्होंने पुल शॉट खेला था जो कि 6 नहीं गई, लेकिन और रुपेश के लिए लक्ष्मीकांत पहली गेंद और घूमकर खेला है वहां फाइन लेग से, वहां पे फील्डर पीछे चेस करते हुए, लेकिन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए गेंद। बड़ी आसानी से 4 रन अर्जित कर लिया है और 15 रन का स्कोर पहुंचता हुआ 35 रन टारगेट को चेस करने के दौरान पहला ओवर का जो पावर प्ले है वो समाप्त हो चुका है और अब लक्ष्मीकांत अगली गेंद लेकर फिर से रुपेश के लिए, विस्फोटक बल्लेबाज रुपेश रिवर्स खेलना चाहते थे, पैर पे लगी गेंद, अपील हुई कॉट बिहाइंड की, अच्छा कलेक्ट किया कीपर ने 10 नंबर की जर्सी में। रुपेश, लेट्स सी व्हाट द स्ट्रेटजी to finish the game in within the 3 overs। और ये स्ट्रेट खेल दिया, वहां फील्डर मौजूद हैं, 1 रन भाग पड़े हैं दूसरे रन के लिए और 2 रन भी पूरा किया है उन्होंने, काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 17 रन, लगभग आधा टारगेट तय किया जा चुका है। लक्ष्मीकांत अगली गेंद फिर से रुपेश के लिए, शॉर्ट गेंद थी, इसे कट किया है पॉइंट और कवर की दिशा में, वहां फील्डर दूर है, तब तक बाउंड्री रेखा के पास गेंद पहुंची है, देखते हैं, और ये फील्डर ने गेंद रोका है, 2 रन भाग पड़े हैं, तीसरे रन की कोशिश और कामयाब हुए 3 रन लेने में। इस 3 रन के साथ स्कोर पहुंचा है 20 रन, 20 फॉर नो लॉस। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, लक्ष्मीकांत कट किया है पॉइंट और कवर की दिशा में, वहां फील्डर मौजूद है डीप में, 1 रन पूरा किया आसानी से, दूसरे रन के लिए दौड़ पड़े हैं, थोड़ा फंबल हुए, 1 टाइम में क्लियर नहीं हुआ, गेंद 22 आखिरी गेंद है इस ओवर की, शॉर्ट गेंद पटकी हुई, रिवर्स खेलना चाहते थे लेकिन उतनी अच्छी तरह से नहीं खेल पाए तब तक, और मना किया 1 रन लेने से, डॉट बॉल है ये। You can see a beautiful cricketing environment over here in NCH ground, Naval Civilian Housing Colony, Kanjurmarg ground, the second Chhatrapati Shivaji Premier League in 2022, a grand event of 3 days, the third over.
बाएं हाथ के गेंदबाज और ये बाएं हाथ के बल्लेबाज, बाएं हाथ के गेंदबाज किक स्पर्धा में इन्होंने जो शॉट लगाया, गेंद सीमा के पास, सीमा रेखा के पास पहुंची है, वहां रुक गई है गेंद और फील्ड किया, तब तक 2 पूरा किया है। तीसरे रन के लिए भाग पड़े हैं और रुपेश ने 3 बार 3-3 रन लिया है। अरुण की गेंदबाजी, बाएं हाथ के गेंदबाज। तीसरी ओवर है ये इनकी टीम के लिए। 25 रनों का स्कोर हो गया है और ये बहुत ही अच्छी शॉट खेला, ये कैच ले लिया है। बहुत ही अच्छा शॉट खेला था लेकिन वहां फील्डर मौजूद, आसान सा कैच बनाया है। चुस्त दुरुस्त फील्डर किशोर ने कन्वर्ट किया है इसे और एक विकेट का पतन। तो मैं कह रहा था कि जो 3 ओवर का जो मेरा प्रेडिक्शन था कि 3 ओवर में ये गेम खत्म करने को देखेंगे ये इनिंग को, क्योंकि रुपेश बहुत ही विस्फोटक बल्लेबाज हैं ये और इनका जो फुट मूवमेंट है ये बहुत ही अद्भुत है। ये गेंदबाज को बहुत चकमे में डालते हैं कि वो कभी शॉर्ट गेंद डालते हैं तो ये उसे और शॉर्ट बनाकर खेलते हैं, पुल खेलते हैं, फाइन लेग की दिशा में खेलते हैं। हर तरफ इनका शॉट्स व्हील रहता है ये। और नए बल्लेबाज अरुण को फेस करेंगे और पटकी हुई गेंद दिशा भटके, वाइड का इशारा अंपायर का। इस वाइड के साथ एक स्कोर और बढ़ा। छब्बीस रन 26, सिर्फ 9 रन चाहिए और जिस तरह से लूज गेंदबाजी थोड़ी सी हो रही है अरुण, मेरे पैर से नहीं है, आपको उससे हुआ है, बैक से। अगली गेंद अरुण की, बहुत ही अच्छी गेंद, बिल्कुल स्टंप पे थी, वहां धीरे से इसे खेल दिया लेग साइड में, वहां फील्डर मौजूद है। 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर 27 लक्ष्य की तरफ धीरे धीरे बढ़ता हुआ ये स्कोर, और सिर्फ 8 रनों की जरूरत है। बहुत ही आसान सा टारगेट। ये दूसरा ऐसा मैच है, 2 कंटिन्यू लो स्कोरिंग मैच है। रुपेश फिर से स्ट्राइक पे हैं। अरुण के लिए अरुण की अगली गेंद, बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के बल्लेबाज। अच्छी गेंद, ओवर पिच गेंद थी, बल्ले का किनारा लगा, फाइन लेग में वहां मौजूद हैं फील्डर। 1 रन, 28 रन का स्कोर, 1 विकेट के नुकसान पे। तीसरा ओव्हर है ये। 28 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. एक गडी बाद झाला आतापर्यंत. 28 धावा जर पाहिलं तर एक सोपं लक्ष्य बनवलं. गेल्या सामन्यात जर पाहिलं तर 10 विकेट्सने विजय मिळवला होता चेस करताना ड्रॅगन्स या संघाने. आता मात्र नोचा इशारा, चेंडू गेलाय हवेत, क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येतोय परंतु झेल ग्राह्य धरला जाणार नाही. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. तर नक्कीच फ्री हिट असेल. पंचांचा इशारा फ्री हिट म्हणजे $31. 31 धावांवर. आता मात्र शेवटच्या 4 धावांची गरज. मोठा शॉट येणार का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु फटका येऊन पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव घेतली, दुसरी धाव, 2 धावा घेतल्यात या चेंडूवरती. धावांकडे जर पाहायचं झालं तर धावा येऊन पोहोचतायत 33 धावांवरती. 33 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे खान सरांचं प्रेडिक्शन होतं 3 षटकांमध्ये हा सामना संपवायचा प्रयत्न असेल. नक्कीच तो प्रयत्न कुठेतरी होताना पाहायला मिळतोय. आता मात्र जोरदार फटका खेळला गेला. किती धावा मिळत आहेत या फटक्यावरती? 1 धाव मिळते. स्कोअर्स लेवल होताना पाहायला मिळतोय. 34 धावा स्कोअर्स लेवल
होताना पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 34 धावांवरती स्कोर्स लेवल. मात्र एका धावेची गरज विजयासाठी, या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी, मॅच नंबर 2 मध्ये विजय संपादन करण्यासाठी. नक्कीच खान सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टॉस जीतो मॅच जीतो अशी काहीशी सिच्युएशन होताना आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल जो टीम आ रही है वो उसका कुछ स्ट्रेटजी ही उन्होंने ऐसा बना रखा है कि टॉस जीतने के बाद फील्डिंग लिया जाए और बल्लेबाज को कम से कम स्कोर पे रोका जाए. ये स्ट्रेटजी अभी तक 2 मैचों में यही देखने को मिला है, लेकिन अभी आने वाले बहुत सारे मैचेस ऐसे हैं जिसमें बहुत ही विस्फोटक टीम्स हैं, उनको टॉस से कुछ फर्क नहीं पड़ता है और वो Marvelous ministerials, प्लीज लेट अस नो द बॉलर नेम. गेंदबाज का नाम हमें मालूम करे. ये गेंदबाज तुषार. सरनेम प्लीज. सुर्वे. 35 धावा झाल्यात. सामना निर्धाव चेंडू. धन्यवाद. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. एक विजयी धावेची गरज. संघ करंजा स्ट्रायकर्स यांना विजयी फटका येताना पाहायला मिळतोय. ओव्हर द मिड विकेट, 1 बाउन्स इनटू द फेन्स. फटका जातोय सीमारेषे पार. धावा मिळत आहेत पूर्ण 4. विजय संपादन केला जातोय या सामन्यामध्ये. अभिनंदन करंजा स्ट्रायकर्स. टॉस या ठिकाणी जिंक NMRL पॅन्थर्स विरुद्ध BVY वॉरियर्स. मॅच नंबर 3 ऑफ टुडेज प्ले. तिसरा सामना आजच्या दिवसातील NMRL पॅन्थर्स वर्सेस BVY वॉरियर्स. प्राइज सेरेमनी हमारे बैंक के डायरेक्टर मानी करंडे साहब करेंगे. मैं रिक्वेस्ट करता हूं मानी करंडे साहब को कि वो जल्द से जल्द मंच के पास जा जाए. जितने भी वॉलंटियर्स डेप्यूट हैं वहां पे चले जाए. थैंक यू सर. बहुत ही अच्छा चेस था ये, क्योंकि बिल्कुल 3 ओवर कुछ ही गेंदों में ये चेस कर लिया गया है ये मैच. और इस चेस को बहुत ही आसान सा बनाने में सबसे जो योगदान रहा वो, जैसा मैंने पहले ही प्रिडिक्शन किया था कि 3 ओवर में ये मैच समाप्त करने में रुपेश का हाथ हो सकता है. और इसी तरह से कुछ गेंदबाजी में उनकी तरफ से राकेश ठाकुर ने अपने निर्धारित 2 ओवर्स में 14 रन देकर 2 विकेट लिया था. लेकिन मैच को बिल्कुल आसान बनाता हुआ रुपेश ने 9 गेंदों में 18 रन जो योगदान दिया है उसके लिए उन्हें मैन ऑफ द मैच घोषित किया जाता है. रुपेश इज द मैन ऑफ द मैच. प्लीज कम फॉर द प्राइज सेरेमनी ऑफ दिस मैन ऑफ द मैच. रुपेश एट द पोडियम.
ऑफिशियल से प्लीज इस प्राइज का कंप्लीट करें ये सेरेमनी मैन ऑफ द मैच प्राइज के लिए। बैंड डायरेक्टर संजय साहब से मैं अनुरोध करूंगा कि वो please do the honor for this prize ceremony. Man of the match, Rupesh Thali, 9 balls, 18 runs. बहुत ही विस्फोटक बल्लेबाजी के साथ उन्होंने इस मैच को आसानी से जिता दिया है। थैंक यू वेरी मच, कॉन्ग्रेचुलेशंस। और फ्यू वर्ड्स प्लीज रुपेश। इस बल्लेबाजी के साथ आपका अंदाज दिख चुका है